वंशाच्या दिव्याच्या मानसिकतेने घेतला आणखी एक बळी. कोल्हापुरातील अस्मिता कटकर मृत्यू प्रकरणाचा तपास. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण आणि कोणाची जबाबदारी आहे याबाबत अंतिम निर्णय न्यायालयातील प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. नातेवाईकांनी केलेले आरोप हे त्यांचे आरोपी आहेत. नमस्कार, मी स्नेहल घरपणकर. आपण पाहत आहात SP9 स्पेशल पोलीस क्राईम डायरी. आजचा विषय अत्यंत संवेदनशील आणि मन हेलावून टाकणारा आहे. एका महिन्याच्या चिमुकल्या मुलीचं बारसं होण्याआधीच तिच्या आईने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातील राजारामपुरी येथे घडली आहे. ही आत्महत्या होती की सततच्या मानसिक छळाचा परिणाम? मुलगा हवा होता म्हणून विवाहितेचा छळ झाला का? पैशाची मागणी, बारशाचा खर्च आणि महागडा पाळणा, सर्व आरोपामागचं सत्य नेमकं काय? चला पाहूया या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम. कोल्हापूरच्या राजारामपुरी परिसरात राहणाऱ्या अस्मिता काटकर या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अवघ्या एका महिन्यापूर्वी अस्मिताने गोंडस मुलीला जन्म दिला होता. 15 ऑगस्ट रोजी बारशाचा कार्यक्रम करण्याची तयारी सुरू होती. घरात आनंदाचं वातावरण असायला हवं होतं. मात्र त्याआधीच अस्मिताने टोकाचं पाऊल उचलल्याने संपूर्ण परिसर हादरला. अस्मिताच्या आईने सासरच्या कुटुंबांवर गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार लग्नानंतर पासूनच पैशासाठी अस्मिताचा मानसिक छळ सुरू होता. रोख रक्कम, ऑनलाईन पैसे आणि वेळोवेळी आर्थिक मागण्या केल्या जात होत्या. याबरोबरच सासरच्या मंडळींना मुलगा हवा होता. मुलगी झाल्यानंतर अस्मितावर मानसिक दबाव वाढवण्यात आला होता. बाळाच्या जन्माआधीच मुलाचे कपडे खरेदी करण्यात आले होते असा वादही कुटुंबियांनी केला होता. अस्मिताच्या आई वडिलांनी आणखी एक धक्कादायक आरोप केला आहे. बारशासाठी तब्बल 52,000 रुपयांचा पाळणा ऑनलाईन मागवण्यात आला होता. याशिवाय बारसं मोठ्या प्रमाणात करण्यासाठीही दबाव टाकण्यात आला होता. मात्र प्रसूती आणि इतर खर्चांमुळे बाहेरच्या कुटुंबांवर आधीच आर्थिक ताण होता. या घटनेनंतर राजारामपुरी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळाचा पंचनामा, साक्षीदारांचे जबाब, मोबाईल कॉल रेकॉर्डर, चॅट, आर्थिक व्यवहार आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. त्यानंतरच या प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. आजही वंशाला दिवा म्हणजे मुलगाच हवा का, ही मानसिकता समाजात काही ठिकाणी जिवंत असल्याचं अनेक घटनांतून दिसून येत आहे. मुलगा आणि मुलगी समाज आहेत. मुलगा आणि मुलगी समान आहेत हे कायद्याने आणि संविधानाने स्पष्ट केलेले आहे. मुली आज प्रत्येक क्षेत्रात देशाचं नाव उज्ज्वल करत आहेत. अशा परिस्थितीत सुद्धा लिंगभेद, हुंडा आणि आर्थिक मागण्यांमुळे कोणत्याही महिलेवर मानसिक किंवा शारीरिक छळ होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. अस्मिता काटकर मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असून सत्य काय आहे हे पोलीस तपास आणि न्यायालयातील प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. मात्र या घटनेने समाजासमोर एक मोठा प्रश्न उभा केला आहे. मुलगी जन्माला येणं आजही काहींसाठी गुन्हा आहे का? गुन्हा का समजलं जातं? जर तुमच्या परिसरात महिलांवर अत्याचार, कौटुंबिक हिंसा किंवा मानसिक छळ होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेत पोलीस किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधा आणि अशाच महत्त्वाच्या आणि सत्ताधारी पोलीस तपासांच्या बातम्यांसाठी पाहत रहा SP9 स्पेशल क्राईम डायरी. मी स्नेहल. या प्रकरणातील आरोप हे मृत महिलेच्या नातेवाईकांनी केलेले आहेत. प्रकरणाचा तपास सुरू असून दोषी अथवा निर्दोषी ठरवण्याचा अंतिम अधिकार न्यायालयाला आहे. धन्यवाद.